उद्धव ठाकरेंच्या सभेत नेहमी सोबत दिसणारे संजय राऊत हे ठाकरे बंधूंच्या मेळाव्यात कुठे होते अशी चर्चा रंगली आहे। स्टेजवर केवळ 2 खुर्च्या होत्या, त्यावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे बसले। इतर सर्व नेते खाली किंवा स्टेजवर विंगेत होते। त्यावेळी संजय राऊत कुठे अशी चर्चा रंगली। अखेर दोन्ही ठाकरेंची भाषणं संपली आणि संजय राऊत दिसले। तेव्हा काय घडलं पहा। आणि हो, संजयजी राऊत इकडे उपस्थित आहेत, त्यांनी इथे यावं। मला वाटतं ह्यापेक्षा म्हणजे आपण दीपक पवार इथे आहेत का? त्यांनीही कृपया मंचावरती यावं। दीपक पवार, दीपक पवार इथे उपस्थित आहेत का? मागे कुठेतरी बसले असं मला कळलं। आणि आमदार निकोले इथे आले, त्यांना मी विनंती करतो। हा, दीपक पवार आले दीपक पवार आले। तर मंडळी, ही मी मगाशी म्हटलं तसं सुरुवात आहे। महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस मराठी बोलताना पाहायचं असेल तर ही त्याची सुरुवात आहे। मी निमंत्रकांतर्फे आपल्या सर्वांचे आभार मानतो, सर्व पक्षांच्या प्रतिनिधींचे, नेत्यांचे, सगळ्यांचे आभार मानतो निमंत्रकांच्या वतीने। मराठी भाषेसाठी आणि मराठी माणसासाठी असेच उत्सवी दिवस येत राहोत आणि महाराष्ट्राची नेहमीच प्रगती होवो अशी सदिच्छा व्यक्त करून आणि आयोजकांचे आणि उपस्थित सर्व मराठी जनांचे आभार मानून, तर भाषण संपल्यानंतर राज ठाकरेंनी नेत्यांना स्टेजवर बोलावलं तेव्हा संजय राऊत सुद्धा नेत्यांसोबत दिसले। काही वेळ ते स्टेजच्या मागे होते, मात्र पुन्हा बोलावणं आल्यानंतर ते नेत्यांसोबत फोटो घेताना पाहायला मिळाले। ठाकरे बंधू एकत्र आले तर आक्रमक झालेले संजय राऊत आता अधिकच आक्रमक होतील असं बोललं जात आहे। आता ते उद्या सकाळी काय भूमिका मांडतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। एकूणच यावेळी संजय राऊत यांचं वावर याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा। लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा।